त्यावेळेस मार्केटमध्ये आपण रिअल फंड घेऊन उतरतो त्यावेळेस मार्केटमध्ये आपले लॉसेस व्हायला चालू होतात, बरोबर. मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी की जे ट्रेडिंग करतायत किंवा ज्यांना ट्रेडिंगची सुरुवात करायची आहे किंवा जे ट्रेडिंगमध्ये सध्याला लॉसेसमध्ये आहेत. तर मार्केटमध्ये काय की यूट्यूबवरती किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बरेच जण सांगणारे भेटतील की मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा किंवा मार्केटमध्ये पैसा किती बनतो किंवा मार्केटमध्ये कसा कसा पैसा बनवला पण जातो. ठीक आहे, बरेच जण तुम्हाला याबद्दल सांगतील, पण आपण याबद्दल डिस्कस नाहीत करणार. मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा याच्यापेक्षा मार्केटमध्ये पैसा कसा नाही गमवायचा किंवा मार्केटमध्ये पैसा कसा कसा जातो किंवा मार्केटमध्ये लॉसेस कुठे कुठे होतात याबद्दल आपण प्रॉपर डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट की आपण यामध्ये प्रॉब्लेम बद्दलच नाही तर सोल्युशन बद्दल पण डिस्कस करणार आहोत, बरोबर. तर बेसिकली ज्यावेळेस आपण मार्केटला पाहतो तर मार्केट 2 ते 3च गोष्टींवरती चालतं. पहिलं म्हणजे काय असतं, टेक्निकल अनालिसिस. दुसरं म्हणजे काय असतं, ट्रेडिंग सायकोलॉजी. आणि त्यानंतर येतं रिस्क मॅनेजमेंट, बरोबर आहे. या 3च गोष्टींच्या बेसिसवरती पूर्ण मार्केट चालतं, बरोबर आहे. यामधला जो पहिला पॉईंट आहे टेक्निकल अनालिसिस, हा तुम्हाला कुठेही भेटतो. बरेच जण टेक्निकल अनालिसिस तुम्हाला शिकवतात, चांगलंही शिकवतात, काही जण चुकीचंही शिकवतात, बरोबर आहे. टेक्निकल अनालिसिस आपण कम्प्लिटली शिकतो, चार्ट अनालिसिस कम्प्लिटली बरोबर येत असतं. चार्टवरती सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय झोन मार्क करतो, आपलं अनालिसिस बरोबर झालेलं असतं, आपला कॉन्फिडन्स पण हाय लेवलला असतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण रिअल फंड घेऊन उतरतो त्यावेळेस मार्केटमध्ये आपले लॉसेस व्हायला चालू होतात, बरोबर आहे. मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की यार या फील्डमध्ये खरंच पैसा बनतो का किंवा मार्केटमध्ये खरंच पैसा आहे का किंवा खरंच लोक पैसा बनवतायत का फक्त उगं शो ऑफ करतायत, असे बरेचसे क्वेश्चन आपल्या मनात येतात, बरोबर. मग अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस आपले लॉसेस होतात त्यामागचे मेजर 5च कारण असतात सर. त्यातलं पहिलं कारण सर्वात महत्त्वाचं काय असतं की एसएल न फॉलो करणे. काय की विदाऊट स्टॉप लॉस मार्केटमध्ये आपण एंटर करायला असतो. आता याचं एक्झाम्पल पाहूयात. मार्केटमध्ये काय होतं की तुम्ही टोटल 10 ट्रेड केले, बरोबर आहे. त्या 10 ट्रेडमधले काय तुमचे 6, 7, 8 ट्रेड चांगले सक्सेसफुल आहेत, बरोबर आहे. 8 ट्रेडमध्ये काय तुम्ही प्रॉफिट जनरेट केला, पण राहिलेल्या 2 ट्रेडमध्ये तुमचा लॉस झाला. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट बुक केला त्यावेळेस काय झालं, थोडा थोडा प्रॉफिट बुक केला, म्हणजे $5, $8, $10 असा प्रॉफिट बुक केला. पण जे 2 ट्रेड लॉसमध्ये गेले त्यामध्ये काय $20, $50 तुमचा काय लॉस झाला. मग ओव्हरऑल ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री पाहताय त्यामध्ये फक्त 2च ट्रेडमध्ये असं झालंय की लॉस झालाय, पण त्या 2 ट्रेडमध्ये झालेल्या सगळा प्रॉफिट जाऊन तुम्ही मोदल्यामध्ये लॉसमध्ये आलात, बरोबर आहे. हा जो कन्सेप्ट आहे हा का होतो मार्केटमध्ये, तर ज्यावेळेस आपण विदाऊट स्टॉप लॉस मार्केटमध्ये ट्रेड घेतो त्यावेळेस अशी सिच्युएशन येते. मग याचं सोल्युशन म्हणून काय करावं लागेल आपल्याला, तर याचं सोल्युशन म्हणून काय, चार्ट पहा, अनालिसिस शिकलात, अनालिसिस शिकल्याच्या नंतर प्रॉपर एसएल कुठे बसतो हे पहा आणि त्या ठिकाणी प्रॉपर एसएल लावा. मिनिमम लॉसमध्ये मार्केटमधून बाहेर निघायला चालू करा. मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो की मिनिमम लॉसमध्ये बाहेर निघायला पाहिजे आणि मॅक्झिमम प्रॉफिट आपण बुक केला पाहिजे. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपण प्लस राहतो, त्याच्या पलीकडे काय नसतं, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट येतो की लॉट साईजचं नॉलेज नसणे. लॉट साईजचं नॉलेज म्हणजे काय की तुमच्या अकाउंटची साईज असते $100 आणि तुम्ही त्यावरती 1 मिनी, 2 मिनी, 3 मिनी घेत असता, बरोबर आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं की आपल्याला प्रॉफिटही झाला तर चांगलाच होतो, पण ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस पण काय होतो, मोठाच लॉस होतो. त्यामुळे आपल्याला प्रॉपर पद्धतीची लॉट साईज माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला तुमच्या अकाउंट साईजनुसार कोणती लॉट साईज यूज केली पाहिजे हे प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता, बरोबर आहे. हे 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट असा असतो की तुम्ही विदाऊट सेटअप ट्रेड करता. विदाऊट सेटअप म्हणजे काय, मार्केटमध्ये सपोज मुवमेंट चालू आहे तर असं वाटतं की मार्केट स्पीडनं पडायला किंवा स्पीडनं वाढायला, अशा ठिकाणी काय वाटतं आपल्याला की मार्केटमध्ये आपण पण प्रॉफिट बुक करावा किंवा आपल्याला पण प्रॉफिट व्हावं किंवा 2-4 पॉईंटची मुवमेंट कॅप्चर करता येईल. त्यावेळेस काय होतं की तुम्ही थेअरीमध्ये शिकलेला कन्सेप्ट एक असतो आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही दुसऱ्याच बेसवरती ट्रेड करत असतात. यामध्ये काय होतं, 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस प्रॉफिट होतो, पण ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस मोठा लॉस होतो, बरोबर. त्यामुळे कधीही तुमचा जो काही सेटअप आहे, तुम्ही EMI स्ट्रॅटेजी शिका किंवा बाकीची जो काही स्ट्रॅटेजी शिकली आहे, तुमचा जो काही सेटअप आहे कम्प्लिटली सेटअपला फॉलो करा. सेटअप जर बनत असेल मार्केटमध्ये तरच ट्रेड करायचं, नाही तर विदाऊट सेटअप जर मार्केटमध्ये ट्रेड केला तर त्याला म्हटलं जातं ओव्हर ट्रेडिंग, ठीक आहे. मग याच्यासाठी आपल्याला सिंपल रूल फॉलो करायचा, तो म्हणजे काय, तर सेटअप बनला तरच मार्केटमध्ये ट्रेड करायचा, नाही तर ट्रेड करायचा नाही. याच्यासाठी असा रूल तुम्ही फॉलो करू शकता की मार्केटमध्ये जर तुमचे 3 SL सलग हिट झाले तर एका दिवसामध्ये जर 3 SL हिट होत आहेत तर तुम्ही मार्केटमधून बाहेर निघणार आहेत, बरोबर आहे. टोटल किती मिस्टेक झाले, 3 मिस्टेक. त्यानंतर चौथी मिस्टेक काय येते की यानंतर मार्केटमध्ये सर्वात जास्त केली जाणारी मिस्टेक म्हणजे न्यूज ट्रेडिंग, बरोबर. मार्केटमध्ये काय असतं की न्यूज येतात. आता फॉरेक्स मार्केट आहे, मार्केटमध्ये मुवमेंट आणि व्होलॅटिलिटी सर्वात जास्त आहे, पण न्यूज ट्रेडिंगमध्ये असं असतं की मार्केट वाढायला लागले की 20-20, 30-30, 50-50 पॉईंटची
रॅली देतं. त्यावेळेस असं असतं की तुमच्या सेटअप शिवाय पण मार्केट हे रॅली देत असतं. त्यावेळेस आपल्याला असं असतं की आपण पाहिलं मार्केट 20ला, 20 पासून लगेच 22ला गेलं, 22 पासून 25, 25 पासून 28. आपल्याला असं वाटतं की यार मार्केट एवढं फास्ट वाढत आहे, तर मी पण एंट्री घेतो बाय साईड आणि $2-4 प्रॉफिट बुक करून मार्केटमधून बाहेर निघतो. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ट्रेड घेतो त्यावेळेस आपलं पण जिथं बाय केलं तिथून थोडंसं एका दुसरा पॉईंट वर जाते आणि मार्केट तिथून लगेच पडायला लागते. आणि ज्यावेळेस पडायला लागते त्यावेळेस मोठा लॉस होतो आपल्याला. बरोबर आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कधीही लक्ष ठेवायचे, ट्रेड करण्याच्या आधी पाहायचे मार्केटमध्ये न्यूज येणार आहे का. आणि जर हा इम्पॅक्टफुल मार्केटमध्ये जर न्यूज येणार असेल तर मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा नाही, किंवा जो ट्रेड आहे त्याला थोडासा मिनिमम स्टॉप लॉस मध्ये कव्हर करायचं. ठीक आहे. मग मार्केटमध्ये चौथी मिस्टेक आणि जी की सर्वात जास्त केली जाते ते म्हणजे न्यूज ट्रेडिंग. ती आपल्याला करायची नाही. याचं सिंपल सोल्युशन, ज्यावेळेस मार्केटमध्ये न्यूज असेल त्यावेळेस ट्रेड करू नका. न्यूज झाल्याच्या नंतर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकता. आणि त्यानंतर सर्वात शेवटची आणि महत्वाची म्हणजे मिस्टेक म्हणजे काय ते 5वी, जे की विदाऊट नॉलेज मार्केटमध्ये एंटर करणे. आता विदाऊट नॉलेज म्हणजे एंटर करणे कसं, की कुठेतरी युट्यूबवरती 1-2 व्हिडिओ पाहिले, त्यानंतर त्यांचा प्रॉफिट पाहिला, किंवा 1-2 ठिकाणी टेलिग्रामचे कॉल्स पाहिले, त्यांची ॲक्युरेसी चांगली वाटली, किंवा एका दुसऱ्या मित्राने तुम्हाला सजेस्ट केलं किंवा मार्केट कर, याच्यामध्ये पैसा असतोय, त्यांनी तुम्हाला रेफर केला, तुम्ही मार्केटमध्ये एंटर झालात. एंटर झाल्याच्या नंतर कसं की 5-10 हजार कुठं देऊन कोर्स करण्यापेक्षा मी 5-10 हजार डायरेक्ट मार्केटमध्ये टाकतो, अशा मेंटॅलिटीने मार्केटमध्ये एंटर करणे. मग त्यावेळेस काय असतं की तुमच्याकडे मेंटॉर नसतो, तुम्हाला सोल्युशन सांगणार कोणी नसतो, तुमच्या चुका तुम्हाला समजून सांगणार कोणी नसतो, आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज पण नसतं. त्यावेळेस मार्केटमध्ये एंटर केल्याच्या नंतर काय होतं, हाय चान्सेस आहेत की मार्केटमध्ये आपल्याला लॉसेस होतात. त्यामुळे काय की प्रॉपर पद्धतीने जसं आपण एक डिग्री घेतो किंवा डिप्लोमा कंप्लीट करतो तसं 1 वर्ष किंवा 6 महिने, 2 महिने किंवा 15 दिवस कधी ना कधी प्रॉपर पूर्ण नॉलेज घ्या, पूर्ण कोर्स करा, त्याची बॅक टेस्टिंग करा, त्यानंतर डेमो अकाउंट ओपन करा, डेमो अकाउंटवरती पूर्ण प्रॅक्टिस करा. ज्यावेळेस तुमची स्ट्रॅटेजी किंवा सेटअप कम्प्लिटली फॉलो होईल किंवा मार्केटमध्ये त्याच्या बेसिसवरती प्रॉफिट व्हायला चालू होईल, त्याच वेळेस मार्केटमध्ये रिअल अकाउंट ओपन करा, जेणेकरून की तुमचे ऑलरेडी नॉलेज असल्यामुळे लॉसेस होण्याचे चान्सेस काय होतील, कमी होतील. ठीक आहे. हे ते महत्वाचे 5 रूल आहेत की ज्याच्या बेसिसवरती मार्केटमध्ये आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. या जर चुका तुम्ही अवॉइड केला तर मार्केटमध्ये तुम्ही 100% प्रॉफिटेबल होता. मार्केटमध्ये तुम्ही ऐकलं पण असेल की 20% टेक्निकल काम करतं आणि 80% काय सायकोलॉजीवरती चालतं. त्यामुळे काय की मार्केटमध्ये तुम्ही तुमचे रूल्स ब्रेक करू नका. का तर आपण रूल्स ब्रेक करण्यास मागे रिझन काय असतं, लहानपणापासून आपली जी मेंटॅलिटी बनली आहे त्या मेंटॅलिटीपेक्षा थोडंसं वेगळं आपल्याला यामध्ये वर्क करावं लागतं. त्यामुळे काय की मार्केटमध्ये टार्गेट प्रॉपर फॉलो करा, स्टॉप लॉस फॉलो करा, मार्केटमध्ये न्यूज ट्रेडिंग अवॉइड करा, त्यानंतर तुमच्या सेटअप शिवाय मार्केटमध्ये ट्रेड करू नका. हे जे बेसिक रूल आहेत, हे जर रूल तुम्ही फॉलो करत गेलो तर मार्केटमध्ये हाय चान्सेस आहेत की तुम्ही कमी वेळामध्ये प्रॉफिटेबल बनू शकता.